शेती नुकसानीचे पैसे 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. दिवाळीपूर्वी पैसे द्यायला उशीर झाल्यानं व्यक्त केली दिलगिरी. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड औटरम घाटातील बोगद्याला मान्यता. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाइनमेंट अप्रूव्हल कमिटीकडनं मान्यता. तब्बल 2435 कोटींचा प्रकल्प. भागवत कराड यांची माहिती. गडचिरोलीच्या वांगेतुरीमध्ये वाचनालयाचं उद्घाटन. पोलिसांच्या एक गाव एक वाचनालय उपक्रमाअंतर्गत वाचनालय सुरू. अरबी समुद्रामध्ये सलग 15 दिवसात दुसरं चक्रीवादळ. 27 आणि 28 तारखेला महाचक्रीवादळामध्ये रूपांतर होणार. राज्यात 30 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस. ऑक्टोबर महिन्यात उष्ण वातावरणामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. यवतमाळमध्ये बाभुळगाव तालुक्यातल्या नांदुरा परिसरात परतीचा पाऊस. पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान. शेतकरी पुन्हा चिंतेत. धुळ्यामध्ये व्हिडिओ चॅटवर अश्लील फोटोजवरनं महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीनं अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं उघडकीला. मुंबईतल्या आरे कॉलनीमधल्या एका बंगल्यात लाखोंची चोरी. पोलिसांकडनं काही तासातच 2 आरोपींना अटक. आरोपींकडनं 36 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज हस्तगत. साताऱ्यातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपींना 8 दिवसात अटक करा, अन्यथा महाराष्ट्रात चक्का जाम करू. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांचा इशारा. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण म्हणजे व्यवस्थेचा बळी. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची प्राचार्य मिलिंद आव्हाड यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.